वार्तांकन रोखठोक बातमी। अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, विवाहाचा आमिष दाखवत तिचे फोटो काढले, ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला, त्यानंतर जबरदस्तीनं धर्मांतर करून निकाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आलाय। या प्रकरणात वकिलांसह 5 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पीडितेच्या फिर्यादीवरून इस्राईल शेख यांचा मित्र उजेब उर्फ मोहम्मद हनीफ सादिक शेख, धर्मांतरांचा सल्ला देणारा वकील अब्दुल्लाह सलीम खतीब व फिरोज व त्याची आई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार काम पाहत आहेत। पीडित 10वीत शिकत असताना 2023 मध्ये इस्राईल शेख हातीचा पाठलाग करणे, शाळेपर्यंत मागे जाणे असे प्रकार करू लागला। डिसेंबर 2024 मध्ये मित्र उजेबच्या घरी नेऊन इस्राईलनं पीडितेवर अत्याचार केला। संशय आल्यानं वडिलांनी चौकशी केली असता पीडितेनं संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर कुटुंबानं घर बदललं। नंतर पीडितेनं JEE परीक्षेत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला, परंतु पुन्हा वर्गातील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवरून दोघांचं संभाषण सुरू झालं। सप्टेंबर 2025 मध्ये उजेबच्या मदतीनं पुन्हा अत्याचार करण्यात आला। डिसेंबर 2025 मध्ये कॉलेज सुटल्यानंतर इस्राईलनं पीडितेला शहर काझी कार्यालयात नेलं। तिथं वकील अब्दुल्ला खतीबनं धर्मांतर केल्याशिवाय विवाह कायदेशीर ठरणार नाही असं सांगितलं। त्यानंतर स्टॅम्पवर मजकूर टाईप करून पीडितेकडून जबरदस्तीनं स्वाक्षरी करून घेण्यात आली। तिचं नाव आयेशा शेख ठेवून निकाह लावण्यात आला। त्यानंतर 1 महिन्यात सोलापुरात राहू नका असा सल्ला देत पीडितेला कलबुर्गीला नेण्यात आलं असं फिर्यादीत नमूद आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।